नमस्कार मंडळी. मंडळ झाला असा की मार्गशीर्ष महिन्यात शेवटच्या गुरुवारी खूप सारी फळं आली. तर बायकोक टेन्शन येण्याचा काय करायचं तरी काय. आता काय आयडिया आली त्याचा बनवूया आपण कस्टर्ड आईस्क्रीम. तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणार होता 1 लिटर दूध, कस्टर्ड पावडर आणि व्हॅनिला जो आपल्या फ्लेवर होतो. मी याच्या अगोदर बायकोन फ्रूट्स कापून घेतलं. तर मंडळीनं एकदम सिम्पल आणि इझी प्रोसेस असा. तर मंडळीनं मी आणलेलं 1 लिटर दूध. तर दूध गरम झाल्यानंतर ती कस्टर्ड पावडर यामध्ये टाकायची. जोपर्यंत जाड होत नाही तोपर्यंत ढवळत राहायचं. मग काय थंड झालं की त्यात आईस्क्रीम टाकायचा. आणि जर तुमका अजून गोड वया असाल तर तुम्ही चवीनुसार त्यात साखर टाकू शकतात. आम्ही नाही टाकलेलो, पण तुमका हवे तर तुमका जास्तच गोड वया असतात तर तुम्ही साखर टाकू शकतास. त्यानंतर आईस्क्रीम टाकलास की थोडा थोडा करून ढवळून घ्यायचा. पण आमचा झाला असा, आमका झालो टोप छोटो, तर आम्ही पूर्ण ढवळून त्या आईस्क्रीम घेतला. आणि फ्रूट्स कापलेले होते ते आम्ही दुसऱ्या टोपातनं मोठं टोप घेतलं आणि या दोन्ही मिश्रण एकत्र करून घेतलं. आणि मंडळीनं व्हिडिओ पळवत राहूशाल तर काय समजायचं नाही, तर पळू नका, जसं हा तसं बघा, तरच तुमका समजत या कस्टर्ड आईस्क्रीम कसा बनतात. तर मंडळीनं ही आमची प्रोसेस पूर्ण झालेली असतात. तर आम्ही दोन्ही मिश्रण एकत्र करून घेतलं आणि मस्त जे ढवळलं. आणि त्यानंतर आम्ही आणलेलं, तुमका याक सांगायला विसरलं आहे, याच्याबरोबर तुटी फुटी होईल तर तुम्ही ताव आणू शकतास. तर मंडळीनो मी ताव आणलेलं आहे पण तुमका सांगायला विसरलं आहे. तर त्याच्यावर मस्त तुटी फुटी टाकलं तर किती छान वाटतं बघताच तुम्ही. तर मंडळीनं ढवळून घेतलं आणि त्याच्यावर तुटी फुटी टाकलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तर मंडळीनं रात्री जेवण झाला आणि आम्ही मस्त जे आमचं आईस्क्रीमचा स्वाद घेऊन बसलो. तर मंडळीनं आम्ही आईस्क्रीम खाऊक बसतो. तुम्ही तुमच्या घराकडे नक्की बनवा आणि नक्की सांगा कसा झाला. आता या सगळ्यांका वाढतंय आणि मी घेते आणि तुमचं सांगते कसा झाला आता कस्टर्ड आईस्क्रीमचा. पण माझ्या तोंडात आधीच पाणी सुटलेला. चावको मारले आणि खाऊन बघले तर खूपच छान झाला मंडळीनो. तर चला मंडळीनो, भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.